तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला ब्लॉग म्हणजे आहे ना, कोंबड्या कशा पाळायच्या आणि त्यांचं व्यवस्थापन कसं पाळायचं याविषयी आहे। तर कोंबड्या आपल्याला जर कमी खर्चात पाळायच्या असेल तर अगदी सोप्या पद्धतीने पाळाव्या लागतात। त्यांना घरचे काही खाणं आणि बाजारातून थोडंफार खाणं आणावं लागतं। तर बाजारात जे उरलेला भाजीपाला असतो तो आणून टाकला तरी चालतो आणि त्या गवतसुद्धा खातात। हे झालं झिरो बजेटमध्ये। आणि जर आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवायचं असेल तर त्यांना पोल्ट्री फीड लागतं। पोल्ट्री फीड हे पाहिजे, त्यांनी त्यांचं ग्रोथ चांगलं होतं। आणि भाजीपाला म्हटलं त्याच्यावर ग्रोथ होती, पण थोड्याफार अन्नद्रव्य कमी पडतात, कारण की भाजीपाला आणि सगळे एका खटी भेटत नाही। तसं पोल्ट्री फीडमध्ये सर्व असतं। तर मी कोणतीही जाहिरात नाही करत आहे, परंतु आपल्या व्हिडिओमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपण झिरो बजेटमधून जेव्हा सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याला खूप वेळ लागते कोंबड्या वाढवण्यास आणि तयार करण्यास, कारण आपल्याकडे भांडवल नसतं। त्यामुळे आपला हळूहळू ग्रोथ करायचा टाईम असतो। मी जेव्हा कोंबड्या पाळल्या तर मी काय केलं होतं, तर मी साधारणपणे ना 10 कोंबड्या आणल्या त्या आणि 1 कोंबडा आणला होता। मग हळूहळू मी काय केलं, जेव्हा कोंबडी खोड येईल तेव्हा ती कोंबडी बसून द्यायचो। तर 15 अंडी बसवली तर 10-12 पिल्ले निघायचे, 3 गंदे व्हायचे। हे प्रमाण असतंच, कारण की काही वेळेस पूर्ण गंदे होतात, काही वेळेस कोंबडी व्यवस्थित उब देत नाही। यावेळेस आपलं फार मोठं नुकसान होतं। मित्रांनो, सगळं एका व्हिडिओमध्ये सांगणं अशक्य आहे। आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहू शकतो यूट्यूबवरून, परंतु माझ्याकडनं जेवढं होईल मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत तुम्हाला। तर माझ्या ज्या कोंबड्या आहे ना, त्या गावठी कोंबड्या आहे। सध्या मी वाढवायचं काम सुरू केलं आहे आणि नुसता एकच व्यवसाय करणं सोपं नसतं। त्या व्यवसायामध्ये जिद्द, चिकाटी, पैसा, भांडवल सर्वच लागतं। आणि आपल्या या कोंबड्या वाढवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केला आहे। म्हणजेच घरच्या घरीच सर्व फीड, घरच्या घरीच सर्व काही केलं आहे। आणि जर तुम्हाला मोठा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही बॅचनुसार करू शकता। तर बॅच आपल्याला पिल्लं भरपूर भेटतात, भरपूर ठिकाणी पिल्लं देतात लोक। त्यांना व्यवस्थित घरटं सोय केली पाहिजेत, पाणी अन्न वेळेवर दिलं पाहिजेत आणि लसीकरण केलं पाहिजेत, तर कोंबड्यांचा रिझल्ट चांगला येतो। आपण जर अनुभव नसेल तर आपण 100-100 पिल्लांची बॅच घेऊ शकतात। हळूहळू ती बॅच आपल्याला चांगला प्रॉफिट देते 6 महिन्यानंतर विक्री केली तर। धन्यवाद मित्रांनो, जर आपल्या कोंबड्या गावठी जरी असल्या तरी आपण त्यांना पोल्ट्रीचं फीड देऊ शकतो आणि लसीकरण करू शकतो। ते केल्यामुळं आपल्या कोंबड्यांची लाईफ चांगली होती आणि आपल्यासाठी चांगला लाईफ सायकल तयार होतो। म्हणजे आपली अंडे देणारी जर कोंबडी असेल तर ती रेग्युलर अंडे देत असते आणि तिला प्रोटीन संपूर्ण मिळाल्यामुळे तिची तब्येत खराब होत नाही, ती आजारी पडत नाही। कोंबड्यांच्या जाती म्हटल्या तर कावेरी, आरारे, कडकनाथ आहे, या वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या आहे। आपण कोणत्याही पण कोंबड्या पाळताना एका वेळेस पूर्ण बॅच एकच घ्यावी। कावेरीची घेतली तर कावेरीची घ्यावी आणि जर कडकनाथची घेतली तर कडकनाथची घ्यावी, विक्रीसाठी घेत असाल तर। पण आपण जर घरगुती पाळण्यासाठी घेत असाल तर आपण तिन्ही प्रकारच्या कोंबड्या घेऊ शकतो, एकत्र पालन करू शकतो। कारण की काही लोक फक्त घरच्या घरी पाळतात आणि अंडी खाण्यासाठी ती वापरतात। व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर आपण नक्कीच यशस्वी होतो या व्यवसायात। नमस्कार मित्रांनो, जर या चॅनलवर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। मी बघत आहोत सबस्क्राईब होत नाही, माझे सबस्क्रायबर फारच कमी आहे। तर मला थोडीशी मदत करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद मनापासून।